जय शिवराय मित्रांनो, कविराज भूषणांनी छत्रपती शिवरायांबद्दल अतिशय सुंदर असा शिवरायांचा गौरव वाढवणारा असा छंद लिहिलाय आणि ते म्हणतात, पूरम कमल का मधुज है, कदम फुल गौर है, गुलाब राना केत की बिराज है, पांडुरी पवार जुही सोहत है, चंदावत बकुल बुंदिला अरु हाड़ा हंसराज है, भूषण भनत मुच कुंद बड़ गुजर है, बघेले बसंत सब कुसुम समाज है, लेई रस ऐते नको बैठी न सकत है, अली नवरंग जेब चंपा शिवराज है। याचा अर्थ कविराज भूषणांनी राजस्थानातल्या औरंगजेबाच्या मांडलिक राजाला एक एक फुलाची उपमा दिलेली आहे। ते म्हणतात की जयपूरचे आणि जोधपूरचे राजे हे कमळाच्या फुलाप्रमाणे आहेत, गौर क्षत्रिय राजे हे गुलाबाप्रमाणे आहेत, मेवाडचे राजे हे केतकीच्या फुलाप्रमाणे आहेत, बघेल राजे हे वसंत ऋतूच्या पुष्पाप्रमाणे आहेत। मग औरंगजेब कोण आहे? तर औरंगजेब हा अली आहे, म्हणजे भुंग आहे, आणि औरंगजेब या सर्व मांडलिक राजाकडनं कररूपी मध गोळा करतो। पण शिवाजी महाराज कोण आहे? तर शिवाजी महाराज हे चाफ्याचं फूल आहे आणि चाफ्याच्या फुलामध्ये मकरंद मध नसतो, म्हणून औरंगजेब शिवाजी महाराजांकडनं कररूपी मध गोळा करू शकत नाही। आता जे वाद चालू आहे राजपूत आणि मराठा, तर मोठमोठ्या कवींनी हे पुरावे दाखल लिहिलेले आहेत की राजस्थानातले राजे हे मुघलांचे मांडलिक होते आणि मराठ्यांनी मुघलांसोबत कसा लढा दिलाय। कृपया हा निरर्थक वाटता हा व्हिडिओ आवडला असेल तर गरजतो महाराष्ट्र या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। जय महाराष्ट्र।